नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पीआर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत टीईटीमध्ये महत्त्वपूर्ण विषय जो विचारला जातो तो म्हणजे मराठीचा. चला मराठीवर काही व्याकरण बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही की व्याकरण काय आहे आणि तुम्हाला ओळखता येणार नाही प्रश्नाची उत्तरं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर प्रश्न पहिला बघूया. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय असतो? नाम म्हणजे काय? ऑप्शन बी, वस्तू, व्यक्ती, ठिकाण किंवा भाव दर्शवणारा शब्द. म्हणजे ज्या शब्दामुळे एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, ठिकाणाचे किंवा भावनेचे नाव समजते त्याला नाम म्हणतात. उदाहरणार्थ राम, पुस्तक, पुणे, आनंद हे काय झाले? नाम झाले. पुढे पाहूया. खालीलपैकी सर्वनाम कोणते आहे? त्यांनी काय विचारलं? सर्वनाम. काय? तो काय? सर्वनाम. इथं नाव आलं का? नाही. काय आलं? तो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. सिंपल साधा वाक्य लक्षात ठेवायचं. नामाऐवजी वापरला जाणारा शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न, क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय? क्रिया दर्शवणारा शब्द. ऑप्शन ए एकदम बरोबर. वाक्यात जे शब्द, कृती किंवा क्रिया दाखवतात त्यांना क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ धावणे, वाचणे, लिहिणे. रोहित धावतो, रोहित वाचणे, रोहित लिहिणे हे काय झालं? क्रियापद आहे. एखादी घडलेली क्रिया म्हणजे एखादी कृती करणं म्हणजे काय? क्रिया होणे. पुढचा प्रश्न, विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? नामाचे विशेषता सांगणारा शब्द. नामाची विशेषता सांगणारा शब्द. ऑप्शन बी एकदम बरोबर. जो शब्द नामाचे गुण, रंग, आकार, संख्या किंवा प्रकार सांगतो त्याला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ सुंदर फूल, मोठे घर हे काय झालं? विशेषण झाले. पुढचा प्रश्न, वेगाने हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? वेगाने हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर क्रिया विशेषण आहे. कारण वेगाने काहीतरी एखादी क्रिया घडतीये. क्रियाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना क्रिया विशेषण म्हणतात. तो वेगाने धावतो काय झालं? तर क्रिया. पुढचा प्रश्न, आणि हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आणि हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर ऑप्शन ए उभयनाभी अव्यय. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयनाभी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ बघितलं तर आणि, पण, किंवा हे जे शब्द आहेत ते दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतात. पुढचा प्रश्न, राम शाळेत जातो या वाक्यात कर्ता कोण आहे? राम शाळेत जातो या वाक्यात कर्ता कोण आहे? तर राम. कर्ता, कर्म, क्रियापद. राम काय? तर कर्ता. जो व्यक्ती क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. या वाक्यात राम शाळेत जाण्याची क्रिया करतोय म्हणून राम काय झाला? कर्ता. पुढचा प्रश्न, ती गाणे गाते या वाक्यात क्रियापद कोणते आहे? ती गाणे गाते या वाक्यात क्रियापद विचारलं ना, क्रियापद शेवटी असतं काय? गाते. हे काय झालं? तर ऑप्शन सी एकदम बरोबर. वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द क्रियापद असतो. इथं काय आहे? गाते. हे काय? क्रिया. म्हणून गाते काय झाली? क्रियापद. पुढचा प्रश्न, सुंदर फूल या शब्दसमूहात सुंदर काय आहे? काय? सुंदर विशेषण आहे. काय? तर विशेषण. सुंदर हा शब्द फुलाची विशेषता सांगतो त्यामुळे तो विशेषण आहे. पुढचा प्रश्न, मी पुस्तक वाचतो या वाक्यात मी काय आहे? मी पुस्तक वाचतो या वाक्यात मी काय आहे? तर सर्वनाम. नाम वापरलं का? नाही. मी हा शब्द व्यक्तीचे नाव न सांगता त्याऐवजी वापरला आहे. तर काय झालं? सर्वनाम. पुढे पाहू आकलन, कॉम्प्रिहेन्शन. काय दिलेले? खाली परीक्षेत वाचा आणि प्रश्नाची उत्तरे द्या. शिक्षण हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे साधन आहे. बरोबर. शिक्षणामुळे माणूस ज्ञान मिळवतो. बरोबर. विचार करण्याची क्षमता वाढते आणि समाजात चांगले स्थान मिळते. पेपरला पण तुम्हाला असेच येत राहील तर नीट व्हिडिओ पूर्ण बघा. बघू याच्यावर प्रश्न. वरील परिच्छेदानुसार शिक्षकाचे महत्त्व काय सांगितलेले आहे? वरील परिच्छेदानुसार शिक्षकाचे महत्त्व काय सांगितलेलं आहे? त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन बी ज्ञान मिळवण्यासाठी. वरील परिच्छेदानुसार शिक्षणाचे महत्त्व काय सांगितलेलं आहे? तर ज्ञान मिळवण्यासाठी. परिच्छेदानुसार शिक्षणामुळेच माणूस ज्ञान मिळवतो. पुढचा प्रश्न, शिक्षणामुळे कोणती क्षमता वाढते? शिक्षणामुळे कोणती क्षमता वाढते? तर विचार करण्याची क्षमता वाढते. शिक्षण घेतल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढते. शिक्षणामुळे माणूस विचार करायला शिकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. पुढचा प्रश्न, शिक्षणामुळे माणसाला काय मिळते? शिक्षणामुळे माणसाला काय मिळते? तर ऑप्शन बी ज्ञान मिळते. परीक्षेत स्पष्ट सांगितलं आहे की शिक्षणामुळे ज्ञान मिळते. पुढचा प्रश्न, शिक्षणामुळे समाजात काय मिळते? शिक्षणामुळे समाजात काय मिळते? तर चांगले स्थान. एखादा व्यक्ती चांगला शिकलेला असेल तर त्याला समाजात चांगले स्थान मिळतात. शिक्षित व्यक्तीला समाजात आदर आणि चांगले स्थान मिळते. पुढचा प्रश्न, परिक्षेचा मुख्य विशेष काय आहे?
परीक्षेचा मुख्य विशेष काय आहे तर शिक्षणाचे महत्त्व. जे पॅराग्राफ दिलं होतं कॉम्प्रिसेशन त्यामध्ये काय आहे मुख्य तर शिक्षणाचे महत्त्व. संपूर्ण परीक्षेत शिक्षणाचे फायदे आणि महत्त्व सांगितलेलं आहे. लाल फूल मध्ये लाल काय आहे? लाल फूल मध्ये लाल काय आहे तर काय आहे ते लाल हा शब्द फुलाचा रंग सांगतो. मग काय झालं ते विशेषण. ऑप्शन डी एकदम बरोबर. लाल हा शब्द काय आहे फुलांचा रंग सांगतो. तो धावत आहे इथं धावत काय आहे हे काय आहे तर क्रिया आहे. धावत ना धावणीची क्रिया चालू आहे. धावत हा शब्द क्रिया दर्शवतो म्हणून ते क्रिया झाली. पुढचा प्रश्न. आपण शाळेत जातो येथे आपण काय आहे? आपण काय आहे तर सर्वनाम. इथं नाव वापरलं का नाही नावाऐवजी वापरलं. आपण हा शब्द व्यक्तीच्या नावाऐवजी वापरला जातो म्हणजे काय झालं सर्वनाम. खूप सुंदर इथं खूप काय आहे? खूप सुंदर हे इथं काय आहे तर क्रिया विशेषण आहे. कारण खूप हा शब्द सुंदरपणाची मात्रा वाढवतो. खूप सुंदर फक्त सुंदर आहे का नाही तर काय खूप सुंदर आहे म्हणून काय क्रिया विशेषण. पुढचा प्रश्न. पण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तो उभयान्वी अव्यय. का तर दोन वाक्यांना जोडतो. पण हा दोन वाक्याला जोडतो म्हणून उभयान्वी अव्यय. पुढचा प्रश्न. मोठे घर येथे घर काय आहे? मोठे घर इथे घर काय आहे तर घर काय नाम. काय तर नाम. घर हे वस्तूचे नाव आहे. पुढचा प्रश्न. ती पुस्तक वाचते इथे पुस्तक काय आहे? ती पुस्तक वाचते तर पुस्तक आहे पुस्तकाला काय आहे नाम येते. पुस्तकाला नाव दिलं आहे ना आपण म्हणतो का ते काय आहे नाही तर पुस्तक विचारलं त्यांनी म्हणून पुस्तक हे वस्तूचे नाव आहे म्हणून ते नाम झालं. जलद धावतो इथे जलद काय आहे? जलद धावते जलद काय आहे तर क्रिया विशेषण. सिंपल गोष्ट. जलद म्हणजे काय क्रिया घडते फास्ट क्रिया घडते म्हणून क्रिया विशेषण. जलद हा शब्द धावण्याची पद्धत सांगतो. पुढे पाहूया. मी खेळतो येथे खेळतो काय वाक्य आहे? मी खेळतो इथे काय आहे तर इथं क्रिया आहे. का कारण क्रिया घडते ना खेळतोय ना तो म्हणून ही क्रिया. खेळतो ही प्रक्रिया काय आहे क्रिया आहे. पुढचा प्रश्न. आकाश निळे आहे इथे निळे काय आहे तर निळे काय तर विशेषण आहे. आकाश कसा आहे निळा. आकाशाची विशेषता काय सांगितली निळा आहे आकाश म्हणून काय झालं ते विशेषण. पुढचा प्रश्न. तो माझा मित्र आहे इथे माझा काय आहे? तो माझा मित्र आहे इथे माझा काय आहे तर विशेषण आहे. तो माझा विचारलं ना स्पेसिफाय केलं तिथं तो माझा हा शब्द मित्राचा संबंध दर्शवतो म्हणून ते काय झालं विशेषण. पुढचा प्रश्न. लहान मुलं खेळत आहे इथे लहान काय आहे तर लहान मुलं खेळत इथे लहान काय तर विशेषण. का लहान मोठा इथे स्पेसिफाय केलं त्यांनी एक विशेषण म्हणून ते विशेषण झालं. लहान हा शब्द मुलाची विशेषता सांगतो. पुढचा प्रश्न. आपण मेहनत केली पाहिजे येथे मेहनत काय आहे? आपण मेहनत केली पाहिजे ते मेहनत काय आहे तर नाम आहे. मेहनत नाम आहे ना ऑप्शन आहे एकदम बरोबर. मेहनत ही भावना किंवा क्रिया दर्शवणारे नाव आहे. पुढचा प्रश्न. शिक्षक शिकवता येथे शिकवता काय आहे? शिक्षक शिकवता येथे शिकवता काय आहे तर क्रिया आहे. शिक्षक काय करते शिकवण्याची क्रिया करते म्हणजे एखादी क्रिया घडतीये मग ती काय झाली क्रिया. शिकवता ही कृती आहे म्हणून ती क्रिया आहे. शेवटचा प्रश्न. विद्यार्थी अभ्यास करतात येथे विद्यार्थी काय आहे तर विद्यार्थी काय आहे तर नाम आहे. विद्यार्थी हा व्यक्तीचा उल्लेख करणारा शब्द आहे म्हणून काय झालं तर नाम. तर आपण पाहिलं मराठी व्याकरणाचे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न जे तुम्हाला ॲज इट इज याच पॅटर्नमध्ये TETला विचारले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ स्किप करून बघू नका. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.